ही बघा कापून अशी बारीक चिरून धुवून घ्यायची. स्वच्छ पाणी निघतं, भाजी कशी स्वच्छ धुवून घ्यायची. ही बघा इथं धुवून ठेवली मी शेपूची भाजी धुतलेली. शेपूची भाजी बनवते. शेपूच्या भाजीसाठी कढईत तेल टाकलं, मिरची, लसूण, कांदा. कारण मीच कॅमेरा पकडते, फोन असा हातात आणि टाकते, त्यामुळं माझं क्लॅरिटी अशी दिसते. वस्तू म्हणजे भाज्या वगैरे अशी कढई हलते हे ते. माझ्याकडे काय स्टँड वगैरे काय नाही, हातात धरूनच मी करते. छान लाल कांदा करते. त्यासाठी चण्याची मुगाची डाळ भिजवली आणि स्वच्छ धुवून दाखवलीच तुम्हाला, भाजी घेतली. आता लाल कांदा थोडा झाला छान मऊ, तर मग भाजी आणि डाळ टाकून 2 वाफ टाकून मस्त परतून घ्यायची. अशी मस्त झणझणीत कांदा लसूणमध्ये हिरवी मिरची टाकून शेपूची भाजी. पण कुणाला जास्तच तिखट आवडत असेल त्यांनी हे कर. बघा माझ्या खिडकीत कशी चिमणी बसली दिसते का तुम्हाला? दाखवते बघा किती उडते. आणि हे बघा त्याच तेलात मी अशा मस्त बटाटे फ्राय केले, मिरची जेवताना खायला. कांदा लसूण मिरची बघा छान लाल झाली. आता डाळ अशी परतून घ्यायची. तुम्हाला हळद टाकायला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. भिजवलेली मस्त अशी मुगाची डाळ. ज्यांना आवडत असेल त्याने हळद घालायची, नाही आवडत असेल त्यांनी नाही घालायची तरी चालेल. ही भाजी शेपूची बघा किती सुंदर ताजी हिरवीगार आहे. टाकून घ्यायची. छान आता वाफून दाखवते तुम्हाला कशी होईल शेपूची भाजी. 2 वाफा काढून डाळ शेपू बघा अशी मस्त झाली. 2 वाफेत अशी छान अशी शेपूची भाजी. इकडे वरण आणि हा बघा भात आणि ह्या केल्यात फ्रेंच फ्राईज. या जेवायला. तयार शेपूची भाजी.